देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचं नाव बेलोरा विमानतळाला द्यायला हवं, तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील त्यांचा जन्मगावी उपलब्ध असलेल्या जागेवर कृषी शासकीय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी विधानसभेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या पांढरण रस्त्याचा मुद्दा देखील त्यांनी विधानसभेत मांडला। मुंबई येथून सुरू असलेल्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील युती सरकारने अतिशय चांगला अर्थसंकल्प मांडलाय। सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे, त्याबद्दल त्यांनी सरकारचं कौतुक केलं। शेतकऱ्यांना जुनी कर्जमाफी तात्काळ व्हावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केली होती आणि नवीन कर्जमाफी सुद्धा झाली होती। मात्र या दोन्ही कर्जमाफींमध्ये अनेक शेतकरी वंचित राहिले, त्यांना लवकरात लवकर कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली। बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचं नाव द्यावं, तसेच त्यांच्या जन्मगावी कृषी शासकीय महाविद्यालय तयार करण्यात यावे। पांदन रस्ता हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यांना त्याच रस्त्यावरून ये जा करावी लागते। या पांदन रस्त्यावरील मार्गाचं पावसाळ्यात पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तरी धडक मोहीम राबवून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा। शासनानं शासकीय मोजणी करून पांदण रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा। तसेच आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटलांच्या रास्त मागण्यांचा विचार व्हावा अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी विधानसभेत केली।